સાચી છે. 3 વર્ષથી આ ભાઈને પેટમાં પ્રોબ્લેમ હતો અને આ ભાઈ હોસ્પિટલે ગયો અને હોસ્પિટલમાં ચેક કરાવ્યું તો આ ભાઈના પેટમાં એક 9 mmની પથરી અને એક 7 mmની પથરી બતાવતો હતા. પરંતુ આ ભાઈ અહીંયા કેન્દ્ર પર આવ્યો અને અહીંયા પ્રાર્થના કરાવી લીધી અને પાછો આ ભાઈ હોસ્પિટલમાં પાછો ગયો અને ચેક કરાવ્યું ત્યારે એમનું રિપોર્ટ નોર્મલ આવ્યું. પૂર્ણપણે આ સારો છે. એટલે ભાઈ પ્રભુ યીશુને ધન્યવાદ આપે છે. તો આપણે પણ પ્રભુ યીશુને ધન્યવાદ આપીએ. बोले यीशु मसीह की जय. अरे बघा या भावाच्या दोन्ही किडनीमध्ये पत्र्या होत्या. एक किती एमची होती? एक 9 mm आणि एक 7 mm. एक किडनीमध्ये 9 mm ची पत्री होती, दुसऱ्या किडनीमध्ये 7 mm ची पत्री. आणि जेव्हा हे भाऊ आले आणि डॉक्टरशी घाबरवलं, पोटामध्ये खूप जास्त त्रास व्हायचा. आणि जेव्हा भाऊ मला भेटले आणि या भावाच्या पोटाच्या हात घेऊन प्रार्थना केली आणि प्रभू चमत्कार करणारा पवित्र परमेश्वर ज्यावेळी प्रार्थना केली, प्रभूने आशीर्वाद दिला. नेक्स्ट रिपोर्ट आता काढला आणि त्या रिपोर्ट मध्ये टोटल नॉर्मल आहे. 9 mm ची पत्री गायब झाली, 7 mm ची पत्री गायब झाली. आता काय त्रास नाही. प्रभूने सगळे केले. आपला हात उंच करा आणि टाळ्या करा. ज्या व्यक्तीच्या डोक्यात मी हात ठेवत असतो त्याला चेक करायला पाठवत असतो की जा आता चेक कर. पहिला होत्या पत्र्या, आता प्रार्थना केली, वापस चेक कर. प्रभूने काम केलं. हालेलुया, 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 हालेलुया. जिवंत देवाचे आम्ही आराधक आहात. त्या जिवंत देवाचे आम्ही प्रसारक आहात, उपासक आहात. तो पवित्र परमेश्वर पहिला पण करत होता आणि आज पण करतो. अगर कोणाच्या मध्ये पत्रे आहात तर प्रियानं घाबरा ना. प्रार्थना केल्यानंतर विश्वास करा, गायब होणारे नावाचे नावात. जे लोक बसून बुराई करत असतात त्यांना करू दे. आपल्या प्रभूच्याकडे लक्ष लावा आणि पुढे ना पुढे जायचे नावाचे नावात. आपल्या हात जगरा आणि तारीफ करा. आणि मी सांगितलं होतं की प्रभू आज भाई काम करतो. आज 1 वर्षापासून मानसिक त्रास व्हायचा आणि जेव्हा बाळाच्या डोक्यावर हात ठेवला, आज बघा गवायची संगती आहे. 1 वर्षाच्या मानसिक त्रासापासून मेंटल जशा भयानक प्रॉब्लेम पासून सोडवलं गेलं. आता चाललं, आता काय प्रॉब्लेम होत नाही. एक गोष्टी नाही करत का? अजिबात नाही. आता व्यवस्थित आहे, तसंच आहे, व्यवस्थित आहे. फिर हात उंच कर आणि तारीफ कर परमेश्वराची. मानसिक त्रास यांना प्रॉब्लेम झाला, कधी बडबडतात, कधी निघून जातात, कधी काय अशा लोकांसाठी मी पाहिलं लाईफ मध्ये की जेवढ्या लोकांना राहण्याला प्रभूने चांगलं संग केलं. मी पाहिलं, मी गवाही देतो की खूप सारे जास्त प्रॉब्लेम होतात जे व्यक्तीला काही समजत पण नाही. अशा लोकांना प्रभूने संग केलं. हालेलुया. ज्यांना दोराने बांधून आणलं जात होतं त्यांना देखील प्रभूने सोडून घेतलं नावात.
हालेलुया। अगर प्रियानो एक व्यक्तीला प्रभू चंगा करतो, एक व्यक्तीला अगर बरं करतो, तर तुम्हाला विश्वास करायला पाहिजे मला कसाही का नाही आजार आहे, कसाही नाही का पण प्रॉब्लेम आहे, का नाही एपेंडिक्स डायबिटीस कसाही का नाही असं, तर माझा देव पवित्र परमेश्वर या सर्व त्रासातून काढण्याचा समर्थ आहे. आपला हात उंच करा आणि तारीफ करायला सांगा. या टायमाला तुम्ही घराकडे 12 ते 6 तुम्ही झोपत असता प्रॉपर्टी या बाबाची फार मोठी आणि अद्भुत साक्षी आहे. या बाबाला 20 दिवसापासून लघवीचा त्रास होता, लघवी चालू राहत होती. या बाबांनी इकडे येऊन ले आणि प्रेर करून घेतली. त्याच वेळी हा बाबा आशीर्वादित झालेला आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की हालेलुया. आणि बघा या बाबाला 20 दिवसापासून लघवी चालू होती आणि बघा लघवी चालू होती, बंदच नाही होत. हालेलुया. एकदा व्यक्तीची लघवी जेव्हा चालू होते स्त्रियांना बंद व्हायला मुश्किल होऊन जातं. हालेलुया. कारण लिव्हर वगैरे काम नाही करत, त्याच्यानंतर ती लघवी एकदा स्टार्ट होती तर बंदच नाही आली. 20 दिवस तोपर्यंत चालू राहिली. जेव्हा आई बाबाला प्रार्थनेमध्ये आणलं गेलं, प्रभूच्या कामासाठी स्पेशली मदत केली. बघा जे मदत करत असतात त्याचा रिझल्ट येतो. आणि त्याच्यानंतर मदत केली, आम्ही समोर बोलावलं आणि लघवी चालू करणारे आत्मा धमकावला, सांगितलं की जाय निघून, आणि सांगितलं की लघवी थांबली जावं. आता किती दिवस झालं, आता लघवी चालूच नाही. हे रिपोर्ट आहे त्याचे, हे बघा रिपोर्टची संख्या. आता किती दिवस झाले लघवी बंद आहे? 15 दिवस झाले. आता लघवी अजिबात चालूच होत नाही. टायमाला वाजव चालू नसताना आता कट झालं. हे बघा आपल्याला पहिले डायरेक्ट चालू नसताना होती. आणि हा भयानक वाईट प्रॉब्लेम ज्या व्यक्तीला आम्ही पाहिलं लाईफ मध्ये की लोक प्रार्थनेला येतात, जेव्हा बोटलं पाहून येतात, तरी पाहून येतात, लघवी पण होत नाही म्हणून. पण परमेश्वराचा अनुग्रह दया आहे की या भावावर हात ठेवलं आणि प्रभूने काम केलं. 20 दिवसाची चालू लघवी आज बंद झाले. तर आपला हात पकडा आणि ताली બેસી શકતો નહોતો, પુષ્કળ ત્રાસ થતી હતી. પરંતુ આ ભાઈ એવા સમયે હોસ્પિટલમાં ગયો અને હોસ્પિટલમાં રિપોર્ટ કઢાવ્યો અને રિપોર્ટમાં બતાવવામાં આવ્યું કે આ ભાઈના લીવર પર સૂજન છે અને ટાઇફોઇડની બીમારી છે. એટલે આ ભાઈને હોસ્પિટલમાં એડમિટ થવાની સલાહ આપી. પરંતુ આ ભાઈ પાસે પૈસાની પ્રોબ્લેમ હતું અને આ ભાઈ પુષ્કળ ચિંતા કરતો હતો. પરંતુ આ ભાઈનો પ્રભુ યેશુ પર વિશ્વાસ હતો અને આ ભાઈ કેન્દ્ર પર આવ્યો. અહીંયા એક દિવસ આંબોલીના માણસોની અહીંયા મીટિંગ રાખવામાં આવતી અને એ દિવસે આ ભાઈ પણ તે મીટિંગમાં હાજર હતો, પ્રાર્થનામાં હાજર હતો અને આ ભાઈની સમસ્યા અહીંયા બતાવવામાં આવી અને આ ભાઈ માટે પ્રાર્થના કરવામાં આવી. તે જ સમયે પ્રભુ યેશુએ આ ભાઈને સ્પર્શ કર્યો. જે પુષ્કળ તાવ આવતો હતો, ઉઠવા બેસવાની તકલીફ થતી હતી, આ ભાઈને જે લીવર પર સૂજન હતું, ટાઇફોઇડની બીમારી હતી, તે પૂર્ણ બીમારીમાંથી અત્યારે આ ભાઈ આઝાદ છે, સારો છે. એટલે આ ભાઈ પ્રભુ યેશુને ધન્યવાદ આપે છે. बोले येशू मसीह की हे बघा या भावाला रिपोर्ट मध्ये दाखवलं की लिव्हरला सुजावून आहे आणि ताप होता, तर टायफॉइड बीमारी होती आणि डॉक्टर सांगत होते की एडमिट व्हा म्हणून. पण प्रभूची कृपा दया झाली की जे आंबोली लोकांसाठी आम्ही प्रार्थना ठेवली त्या प्रार्थनामध्ये हजर होते आणि त्या दिवशी भावासाठी प्रार्थना केली आणि ताप जो टायफॉइड होता तो गायब झाला आणि लिव्हरची सुजावून गायब झाली आणि इथं डॉक्टरने नॉर्मल घोषित केलं. हे बघा इथं लिहिलं गेलं नॉर्मल. रिपोर्टचं संख्या प्लेस केलं. आपला हात उचल करा आणि तारीफ करा.